माध्यमातून, रेकी शक्तीच्या माध्यमातून ते आपल्याला त्यांच्या दिव्य शक्ती प्रदान करत आहेत. त्या अनुभवण्याचा प्रयत्न करा. यावेळी आपल्या आज्ञाचक्रातून चोपुरे काढा. 3 वेळा चोपुरे 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 बोला. सेहेकी काढा. सेहेकी 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 बोला. ज्यांच्याकडे सिम्बॉल्स नाहीत त्यांनी फक्त सिम्बॉलचं नाव 3 वेळा बोला. हंशाचे शोनेन काढा. हंशाचे शोनेन हंशाचे शोनेन हंशाचे शोनेन बोला. डायकोम्यू काढा. ज्यांच्याकडे सिम्बॉल नाही त्यांनी डायकोम्यू 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 3 वेळा बोला. कल्पना करा की आपले सर्व गार्डियन एंजल्स, आपले सर्व आर्च एंजल्स आपल्या भोवती गोलाकाररित्या उभे आहेत. रेकीच्या सिम्बॉल्सद्वारे ते त्यांच्या शक्ती आपल्याला प्रदान करत आहेत. रेकी सिम्बॉल्सद्वारे आपल्या शरीरामध्ये, आपल्या 7ही चक्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. एंजेलिक कनेक्टिव्हिटी रेकी सिम्बॉलद्वारे आपल्याला मिळत आहे. ती अनुभवण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने आपण एंजेलिक कनेक्टिव्हिटी विथ रेकी ग्रहण करत आहोत. एंजेलिक कनेक्टिव्हिटी विथ रेकी आपण ग्रहण करत आहोत. या सर्व देवदूतांचे, या सर्व एंजल्सचे, गार्डियन एंजल्सचे मनापासून आभार माना. त्यांना आपल्या घरामध्ये तुमचे वास्तव्य राहू देत अशी प्रार्थना करा. हळूवार श्वास घ्या, हळूवार श्वास सोडा. आता एंजल्स आपल्या घरामध्ये आहे. एंजल्सचे वास्तव्य आपल्या घरामध्ये आहे अशी कल्पना करा. हळूवार आपल्या हाताची बोटे हलवा, पायाची बोटे हलवा. कोणत्याही प्रकारची घाई न करता आपलं शरीर थोडं रिलॅक्स करा. हळूवार डोळे उघडा. आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि हळूवार डोळे उघडा. स्वतःला नमस्कार करा. आपल्या घरामध्ये सर्वत्र एकदा नमस्कार करा. सर्वांचे आभार माना. थँक्यू सो मच. मी पाणी घेते. थँक्यू सो मच. 1 मिनिट. सॉरी, जास्त वेळ झालं का? थँक्यू सो मच माधुरी ताई. थँक्यू सो मच माधुरी ताई. खूप छान झाली रेकीची अटेंडमेंट. थँक्यू. छान घेतलं, खूप छान वाटलं, खूप चांगलं सांगितलं तुम्ही. आणि ऍक्च्युली खूप छान अनुभव आला. थँक्यू सो मच. स्पायनल कॉर्ड मध्ये खूप गरम जाणवत आहे. स्पायनल कॉर्ड मध्ये एकदम. पाणी पिऊन घ्या. मी पण पितीये. थोडस पाणी पिऊन. स्पायनल कॉर्ड मध्ये खूप गरम असं एकदम झालं. स्पायनल कॉर्ड शेवटी ना, स्पाईनला. हा शेवटी ना, कारण आपण शेवटी रेकीचे सिम्बॉल आणि एंजल दोघांची कनेक्टिव्हिटी एका वेळेस. नाही, मला मध्येच झाली एकदम. गार्डियन एंजलला बोलवलं तेव्हापासूनच सुरू झालं. एकदम गरम झालं एकदम. अच्छा. तर माहिती नाही मला काय रिझन आहे, पण एकदम गरम झालं स्पाईन. तो पण आपला आपला अनुभव आहे. हा, प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे. कुणाला अनुभव शेअर करायचा आहे की मी पुढे बोलू? हो चालेल माधुरी ताई, आपण पुढे गेलो तरी चालेल. तर एंजल्स मध्ये आपण आपल्या क्रिएटिव्हिटीने, आता तुम्ही पाहिलं असेल की मी कुठं काही लिहून ठेवलं नाही किंवा काही वाचून दाखवलं नाही. तर एंजल्सचे जर का आपण व्हिडिओज पाहिले, जे आपल्याकडे आपल्या चॅनलवर पण आहेत आणि वेगवेगळ्या चॅनल्स वरती पण आहेत, ते व्हिडिओ जर पाहिले
तर आपल्याला कोणते एंजल्स कोण आहेत याची माहिती मिळते, त्यांचं कार्य काय आहे ती माहिती मिळते, आणि अट्यूटमेंट कशी द्यायची याची माहिती मिळते. आणि महत्वाचं म्हणजे एंजल्स अट्यूटमेंट नंतर कुणाला अगरबत्तीचा वास येईल, घरामध्ये कुठेतरी एखादं पक्ष्याचं पीस दिसेल, किंवा घंटानादचा आवाज येईल, किंवा वाऱ्याची झुळूक येईल, असे काहीतरी अनुभव प्रत्येकाला येतील. तर समजून जायचं की आपल्याला एंजल कनेक्टिव्हिटी झालेली आहे. किंवा आता पण आपण आपलं सेशन संपल्यानंतर घरामध्ये फिरून पाहिलं तर आपल्याला एखादं पक्ष्याचं पीस दिसेल, एखादं फुलपाखरू दिसेल, तर समजून जायचं की एंजल कनेक्टिव्हिटी झालेली आहे. किंवा एखादी व्यक्ती अचानक आपल्याकडे येईल आणि आपल्याला काहीतरी मदत करेल, म्हणजे अपेक्षित नव्हतं, एखादं माझं काम अडलेलं आहे, मला अपेक्षित नाही, पण अचानक कुणीतरी आले आणि त्याची मला मदत झालेली आहे, तर ती पण एक एंजल कनेक्टिव्हिटीच असते. तर समजा बिझनेसच्या दृष्टीने आपल्याला एंजल्स कडे पाहायचं असेल तर ते व्हिडिओ आणि अट्यूटमेंटची ही पद्धत, मग यामध्ये तुम्ही तुमचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आणू शकता आणि अट्यूटमेंट देऊ शकता. एंजल्स मध्ये एकच महत्वाचं आहे की आर्चमायकल एंजल हे देवांचे देवदूत आहेत. त्यांना आपण सकाळी रोज सकाळ संध्याकाळ मदत बोललो की हे आर्चमायकल एंजल मला मदत करा, तर ते आपल्याला मदत करतात. आपण त्यांना आपल्या कोणत्याही कामात घेऊ शकतो. मला भाजी निवडायचा कंटाळा आला आणि मी भाजी निवडताना त्यांची आठवण काढली की आर्चमायकल एंजल मला आता भाजी निवडायचा कंटाळा आलाय, काहीतरी होऊन माझी भाजी पटकन निवडली जाऊ देत, तर कोणीतरी येईल घरामध्ये, गप्पा मारता मारता भाजी निवडली जाईल. कधी स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला, करून पहा आर्चमायकल एंजल आज स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला, कुठून तरी काहीतरी होईल आणि घरचे म्हणतील चला आज आपण बाहेर जाऊन जेवून येऊया. नेहमी नाही होणार बघा असं, नाहीतर नेहमीच हा प्रयोग करायला झाला. आणि असे अनुभव लोकांना येतात. हेतू एकच आहे की जसं आपण रेकीची प्रार्थना रोज करतो, रेकीची 5 तत्व रोज लक्षात ठेवतो, तसं एंजल्स ना आपल्या प्रत्येक कामामध्ये घ्यायचं. आता नावं नाही लक्षात राहत, कारण ती नावं पाश्चिमात्य लोकांची नावं आहेत, तिकडची नावं आहेत, तर आपल्याला ती नावं लक्षात ठेवणं अवघड जातं. म्हणून सोपा पर्याय त्यांनी असं सांगितलंय की आर्चमायकल एंजल म्हणा, त्यांना प्रार्थना करा, हे आर्चमायकल एंजल आता माझी मदत करा, असं 3 वेळा बोला, ही झाली प्रार्थना. आणि तुम्हाला जे काम करायचंय त्या कामामध्ये त्यांची मदत मागा. ही मदत मागितली की त्यांचा सहवास अनुभवा, आपलं काम आपल्यालाच करायचंय, पण ती एक शक्ती आपल्या सोबत येते आणि आपल्याला त्या कामासाठी मदत करते. तर जेव्हा मी एंजल प्रॅक्टिशनरचा कोर्स केला तेव्हा मी हे पाहिलं की बाहेरच्या देशातलं युट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे येतंय आणि ते कशा पद्धतीने वापरायचं हे आपल्याला, म्हणजे ते आपल्याला सांगतायत म्हणून आपण, नाहीतरी आता बाहेरच्या देशातल्या भरपूर गोष्टी आपल्याकडे येत आहेत आणि आपण त्याचं आंधळेपणाने अनुकरण करतो. तर मी 5,000 रुपये फी भरलेली होती आणि मला नंतर कळालं की एंजलची कनेक्टिव्हिटी अशी काही नसते. शेवटच्या दिवशी सांगितलं की तुम्ही 21 दिवस दिवा लावून एंजल्सना प्रार्थना केली तरी तुमची अट्यूटमेंट आपोआप होते, तर त्याला गरज नसते अट्यूटमेंटची. तर त्यावेळेस माझ्या मनात आलं की मग आपण सगळ्यांना हे शेवटच्या दिवशी सांगण्याच्या ऐवजी पहिल्याच दिवशी सांगितलं तर लोकांचे पैसे वाचतील, वेळ वाचेल. की अट्यूटमेंटची ही एक पद्धत आहे, त्या पद्धतीचा एक डेमो दिला तर त्यांना स्वतःच सुरू करायचं असेल तर सुरू करता येईल. आणि त्यांनी पण भविष्यात पुढच्यांना सांगितलं की आर्चमायकल एंजल ह्यांना आपण कोणत्याही कामामध्ये बोलवू शकतो, कशीही त्यांचे आशीर्वाद आपण कधीही घेऊ शकतो, ते थकत नाहीत, त्यांना फक्त बोलवावं लागतं. आपण त्यांना बोलवत नाही त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत. एवढंच फक्त हे आहे, आपल्याला माहित नाहीये त्यांना कसं बोलवायचं, तर त्यांना बोलवण्याची पद्धत की आता माझी मदत करा असं सांगायचंय आणि ज्या कामासाठी बोलवायचे त्यासाठी त्यांची मदत घ्यायची. तर हे मी पाहिलं, त्यानंतर माझ्या मनात असं आलं, तो कोर्स केल्यानंतर माझ्या मनामध्ये चालू होतं की बाहेरच्या देशातले देवदूत त्याची माहिती आपल्या लोकांना कितपत पचेल किंवा पटेल. लोक 10 दिवसाची फी देतील, लोक फी द्यायला तयार होतात, फी देतील,
तो कोर्सही कळतील, पण नंतर एवढी नावं कोणी वाचतील का, ऐकतील का, तर त्याच्यावर काय काम करता येईल का, म्हणून मी विचार करत होते. आणि थोड्या वेळामध्ये मी ते सांगते. प्रत्येकाला माहितीये की आपण 5 तत्वांच्या माध्यमातून रेकीची साधना करतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांना आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं स्थान आहे. यातलं एक जरी तत्व आपल्या शरीरामध्ये बिघडलं तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. तर ह्या 5 तत्वांना जर आपण आपले एंजल मानले तर मी तो प्रयत्न तेव्हापासून केला. जेव्हा मी एंजलचा कोर्स केला. तर जलतत्व, आपण पाणी पिताना जर का पाण्याला अफर्मेशन दिलं की हे जलदेवता तू या पाण्यामध्ये प्रवाहित हो आणि हे पाणी माझ्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मला सहाय्य देईल, यासाठी मला मदत कर, तर ती जलदेवता आपल्याला मदत करेल. आपण सगळ्या बायका गॅस जवळ काही ना काहीतरी काम करतो, त्या रूपाने आपल्याला अग्नी मिळतो. तर आपण त्या अग्निदेवतेलाही प्रार्थना करू शकतो सकाळी की हे अग्निदेवता, मी जे अन्न बनवत आहे किंवा मी जे अन्न ग्रहण करत आहे ते अन्न बनवण्यासाठी किंवा ते अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी मला आणि माझ्या घरच्यांना मदत कर. तर बाहेरच्या एंजल्सची अवघड नावं लक्षात ठेवण्यापेक्षा असं आपण जल, अग्नी, वायू, हनुमानजी ही वायूची देवता आहे. वायू तत्वाची पण सकाळी उठल्यानंतर एकदा प्रार्थना केली, आभार मानली, तर ते आपल्यासाठी एंजल असतील. हनुमानजी हे आपले एंजल असतील. तसं आकाश तर सगळीकडे आहे, फक्त आपण नमस्कार केला की आणि तुम्ही आमच्यामध्ये जी पोकळी आहे ती भरून काढा म्हटलं तरी एंजल्सला फक्त सांगायचे. जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते आपल्या आयुष्यात येत नाही. आणि हे पाश्चिमात्य एंजल्सची नावं अवघड असल्यामुळे मी ह्या 5 तत्वांनाच आपलं एंजल बनवून मी प्रयत्न केला. मला त्यात खूप छान वाटतंय. तो प्रयत्न तुम्हीही करू शकता. आणि 27 नक्षत्र जे आहेत, वेळ खूप झाला, 3:30 पावणे 4 वाजत आले. 27 नक्षत्र जे आहेत त्या नक्षत्रांची पण आपण जर का माहिती घेतली तर त्या नक्षत्रांचे नक्षत्र स्वामी आहेत. म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये आपलं नक्षत्र कोणतं आपल्याला माहिती मिळेल, आपला नक्षत्र स्वामी कोणता माहिती मिळेल, त्या नक्षत्राशी संबंधित झाड कोणते त्याची माहिती मिळेल. मग त्या झाडाची जर का आपण पूजा केली तर ते आपलं एंजल होऊ शकतात. म्हणजे एंजल कुणाला मानायचे, आपण आपल्या जवळच्या मैत्रिणीला एंजल मानू शकतो. आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास करून, आपल्याकडे आपली सगळ्यांची पत्रिका असेल असं मी गृहीत धरते, नसेल तरी काही हरकत नाही, त्यामध्ये गोंधळून नाही जायचं. आपण सगळे रेकी साधक आहोत. म्हणजे आपण कधीतरी दत्ताच्या मंदिरामध्ये गेलो असू, कधीतरी स्वामी समर्थांच्या पाया पडलो असू, कधीतरी वडाच्या झाडाची पूजा केलेली असू, काहीतरी केलं असेल की ह्या निसर्गामध्ये इतकी झाडं आहेत, तर ह्या 27 नक्षत्रांच्या 27 झाडं आहेत आणि ती झाडं आपल्या प्रत्येकाशी संबंधित आहे. कोणतं ना कोणतं झाड हे आपल्याला लागू होतं, पण आपल्याला माहित नाही की आपल्यासाठी झाड कोणतं आहे. या झाडाला आराध्य वृक्ष असं म्हणतात. आणि आराध्य वृक्षाची पूजा खूप सोपी आहे. एकदा आपल्याला आपला आराध्य वृक्ष कळालं की आपण त्याला 2 साखरेचे दाणे टाकले, 1 ग्लास पाणी वाहिलं आणि प्रार्थना केली की हे आराध्य वृक्ष मला माझं जीवन यशस्वी करण्यासाठी मदत कर, आणि त्याला 1 फेरी मारून आपण गेलो तरी आपल्याला त्या आराध्य वृक्षाचे खूप आशीर्वाद मिळतात. हे मी अनुभवलेलं आहे. तर मला असं वाटतं ते सगळ्यांनी अनुभवावं. वेगवेगळी पंचमहाभूतांची 5 तत्व, आपले जे देव आहेत, आपण रेकीची प्रार्थना करताना अनेक देवांना आठवतो, त्यांचं नामस्मरण करतो, तर त्या देवांना आपण आपले एंजल मानू शकतो. त्या देवांशी संबंधित त्यांचं वाहन काय ते आपल्याला माहिती, आपण त्यांना आपलं इंटेन्शन वर्क कळतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी. तर आपल्या इंटेन्शन मध्ये आपण एंजल्स बाहेरच्या देशातले आणून बसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपल्याला वेळ लागतो. त्यांची नावच अवघड आहे. म्हणजे मला खात्री आहे की मी जेव्हा एंजलचं मेडिटेशन घेतलं 2-3 लोकांना तर झोप लागली असेल, असं वाटलं असेल काय नावं आहेत, ह्या नावांचा आपल्याशी काय संबंध आहे, आणि मग मी डोळे मिटून का बसू.
पण हे जर का आपण आपल्याशी संबंधित आपल्या ओळखीचे देवदेवता किंवा झाडं ही पंचतत्व यांना जरी आपण आपले एंजल मानले आणि त्यांची प्रार्थना केली तरी आपल्याला त्याचा तेवढाच अनुभव येतो. म्हणतात ना की कुत्र्याला चपाती खाऊ घाला, कावळ्याला दाणे द्या, तर ते पण कोणत्या ना कोणत्या तरी नक्षत्राशी कोणत्या ना कोणत्या तरी देवतेशी संबंधित आहेत. आणि म्हणतात गाईला चारा द्या, म्हशीला चारा द्या, बकरीला म्हणजे बकरीचं दूध प्या, ते डोळ्यांसाठी चांगलं आहे. तर काही लोक येता जाता गाय दिसली की असे कळतात, नमस्कार कळतात, किंवा कोणता प्राणी दिसला की त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. तर ते सुद्धा आपल्यासाठी एंजल सारखे काम करतात. म्हणजे त्यांच्यासाठी जर का आपण सेवा केली तर आपल्याला एंजल्सचे आशीर्वाद मिळेल. म्हणजे ते प्राणी ज्या देवतेशी संबंधित आहेत त्या देवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळायला मदत होते. मग अवघड नावं लक्षात ठेवण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे, जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, त्यांच्यामध्ये जर का आपण आपले एंजल शोधले आणि त्यांची प्रार्थना केली तर त्या वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्या एंजल्सचे भरपूर आशीर्वाद मिळतात. हा माझा मागच्या 6 महिन्यांचा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तसा अनुभव घ्यावा. उदाहरणार्थ आपण गणपती म्हणतो. मूलाधार चक्राची देवता गणपती आहे. तर गणपतीचा मंत्र, मूलाधार चक्राचा मंत्र लम आहे आणि गणपतीचं वाहन उंदीर आहे. आपल्या घरामध्ये उंदीर झाले की आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो किंवा बाहेर घालवण्याचा प्रयत्न करतो. तर ते उंदीर त्यांचं पण आयुष्य आहे, त्यांना पण जगायचं. जर आपण त्यांना बाहेर काढलं, न मारता बाहेर काढलं, तर ते त्यांच्या वाटेवरती जगणार आहेत. आपण आपलं आयुष्य आपल्या वाटेवरती जगतो आणि कुठून तरी ती गणेश शक्ती, गणपती बाप्पा ते पाहतायत की आपण त्यांच्या वाहनाला इजा दिलेली नाहीये, तरी आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. म्हणजे आपण जर तेवढे जागरूक राहिलो आणि आपल्यामध्येच आपल्या संस्कृतीमधले आपले एंजल्स अनुभवण्याचा प्रयत्न केला तर त्याची अनुभूती आपल्याला नक्कीच चांगली येईल असं मला वाटतं. तर 27 नक्षत्र आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणारी झाडं किंवा त्यांची देवता, याच्याबद्दल मी एक PDF शेअर करेल आपल्या ग्रुपवर. कारण मला असं वाटतं की ओव्हरडोस झाला असेल, जास्त वेळ चालले तर मी PDF शेअर करेल, ती आपण सगळे मिळून म्हणजे वाचली. आणि तसं औदुंबराचं झाड असतं. जर का आपण एखाद्या दत्ताच्या ठाण्याला गेलो तर एक ऑब्झर्वेशन करा, तिकडे दत्ताच्या ठाण्याजवळ किंवा दरवाजाजवळ औदुंबराचं झाड असतं, उंबराचं झाड असतं. आणि आहे ना त्या झाडाच्या कडेला गोलाकार छोट्या छोट्या कुंड्या लावलेल्या असतात. आपल्याला फक्त हे माहिती असतं की त्या उंबराच्या झाडाचं दर्शन घ्यायचंय. पण जर त्या कुंड्यांमध्ये पाहिलं तर त्या कुंड्यांमध्ये 27 झाडं आहेत. तर ती 27 झाडं वेगवेगळ्या कुंडीमध्ये, ते गोलाकार, उंबराचं झाड मोठं असतं तर ते 27 झाडं लावलेली असतात गोलाकार. तर ती 27 झाडं ही 27 नक्षत्रांची झाडं आहेत. कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे त्यांचं जन्मतारीखच माहित नसते. ते म्हणतात 1 जून माझी जन्मतारीख, साल काय माहित नाही, जन्मवेळ माहित नाही. मग अशा लोकांनी कशी बरं कोणत्या झाडाची पूजा करायची? तर ते औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आपण जर 27 झाडं इमॅजिन केली, 27 नक्षत्रांची 27 झाडं मी या औदुंबराच्या झाडामध्ये इमॅजिन करत आहे असं म्हणून जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्यासाठी आवश्यक झाडाची पूजा घडते आणि त्याचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी तो पण एक प्रयोग करून पाहावा. थँक्यू सो मच. मला जे बोलायचं होतं ते मी सांगितलं. सगळे इतके लक्ष देऊन ऐकतायत की मी कन्फ्युज होते, मी बोलू की नको, सगळ्यांना झोप येते की काय. नाही खूप छान सांगितलं. प्रत्येक देवतेप्रमाणे ते नक्षत्र वन म्हणून पण असतं. माधुरीताई, लोकांना माहिती असतं पण माहिती सांगत नाहीत लोक, आणि तुम्ही आहात की तुम्ही भरभरून सगळं सांगताय. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. नक्षत्र आहेत आणि नक्षत्रांपर्यंत आराध्य 3 ऍक्च्युली वृक्ष असतात प्रत्येकाला. तर ते हो 3
प्रत्येकाला 3 आहे. खूप झालं. हो, शमी पण आहे त्याच्यात, बरेच आहे म्हणजे वडाचं, शमी, अश्वत्थ बरेच आहेत. तर ते खूप छान आहे सगळं त्याचं, म्हणजे गणितच आहे ते, मला असं वाटतं. ते झाडांचं खूप महत्व आहे. जुन्या काळी पार असायचे आणि पाराखाली माणसं बसायची सगळी, म्हणजे गावामध्ये एक पार असायचा. पिंपळाच्या झाडाखाली बसलं तर तुमचं म्हणजे तुम्हाला जर डायबेटीस, बीपी असेल तर ते कमी होतं. वडाच्या झाडाखाली बसलं की प्रत्येक ह्याचं असं हे होतं. त्यामुळे तिथे बसलेल्या माणसं कधीच आजारी नाही पडायची. बघा, जुन्या काळी त्यांना खूप महत्व होतं. औदुंबराचं झाडे आपल्याला ऊर्जा देतं. कधी त्याला तुम्ही जर रेकी दिली तर ते तुम्हाला ऊर्जा देतं. झाडं आपल्याला ऊर्जा देतात. आपण नेहमी म्हणतो की झाडांना द्या, प्राण्यांना द्या. ते आपल्याला परत ऊर्जा ती आपल्याकडे येते म्हणून आपण त्यांना देतो. किंवा त्या झाडाखाली बसले की हार्टच्या लोकांनी जर वडाच्या झाडाखाली बसलं तर त्यांचं हे कमी होतं प्रमाण, असं आहे. किंवा डायबिटीसच्या माणसांनी पिंपळाच्या झाडाखाली बसा, म्हणजे ते पार म्हणून असायचे आणि ती जुनी लोक तिथे बसायची, त्यामुळे ती आजारी नाही पडायची. त्याला काहीतरी शास्त्र होतं. पुढच्या रविवारी पण आपण हे असं सेमिनार ठेवूया. तोपर्यंत आपण ज्या PDF पाठवतायत माधुरीताई, त्याचा सगळ्यांनी अभ्यास करून ठेवा आणि त्याचं डिस्कशन आपण पुढच्या रविवारी घेऊया. म्हणजे प्रत्येकाचे आपले नक्षत्र बघून ठेवा, जन्म नक्षत्र वगैरे, कुंडल्या काढून नक्षत्र बघून ठेवा आणि त्याचं डिस्कशन आपण पुढच्या रविवारी करूया. आणि नाही मिळालं तर गोंधळून जाऊ नका. 27 नक्षत्रांची 27 झाडं कोणती आहेत ती पहा. त्यापैकी तुम्हाला इंटेन्शन पहा की मला कोणत्या झाडाबद्दल जास्त आकर्षण वाटते आणि त्या झाडाची पूजा करा. आपण ह्या सगळ्या एंजल्सना पाहिले का? आर्च मायकल एंजल, गॅब्रियल एंजल, रॅफेल एंजल. आपण त्यांना पाहिलेलं नाहीये पण आपण विश्वास ठेवतो आणि ते आपण अनुभवतो पण. आपण म्हणजे कुणाला असा अनुभव आला का की अगरबत्तीचा वेगळा सुवास आला किंवा काय, तर आपण ते अनुभवतोय. तसं आपण झाडांच्याही बाबतीत शंका आणू नका मनामध्ये. माझं कोणतं आराध्य वृक्ष असेल, कोणतंही एक झाड घ्या, त्या झाडाची पूजा करा, तर त्याचा पण आपल्याला खूप छान अनुभव येईल. आणि आपल्या घरामध्ये जर कोणी लहान मुलं असतील 5वी ते 10वीची, तर त्या मुलांना मातीमध्ये एखादं झाडाचं बी टाकून त्याचं सँड बॉल बनवायला सांगा. तर त्याचं कारण काय माहितीये का? आपल्या हातामध्ये 72,000 नसा आहेत आपल्या हाताच्या बोटांमध्ये. आणि मातीमध्ये जेव्हा आपण आपले हात दाबतो किंवा झाड लावण्यासाठी तुळस लावली, कोणतंही झाड लावलं, तर मातीमध्ये जेव्हा आपला हात जातो ना, तेव्हा त्या सगळ्या नसांना एनर्जी मिळते, व्हायब्रेशन्स मिळतात आणि मग मुलांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. पृथ्वी तत्व सक्षम होतं. पृथ्वी तत्व सक्षम होतं आणि त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. म्हणून तर लोक ते हल्ली ते फॅड निघाले की आपण आंबे खाल्ले की त्याची कोय जपून ठेवतात, त्याचं ते मातीमध्ये बनवतात, डोंगरावर फिरायला गेले की डोंगरावर टाकून देतात की आंब्याचं झाड येऊ दे. तर त्याचा हेतू एकच आहे की मातीचा स्पर्श आपल्या मुलांना होऊ देत आणि पृथ्वी तत्व त्यांचं विकसित होऊ देत. आणि ते झाड वाढलं की त्याचे भविष्यात आज ना उद्या आपल्याला त्या झाडांचे आशीर्वाद मिळणारच आहेत. त्या झाडांमार्फत आपल्याकडे चांगली शक्ती आज ना उद्या येणारच आहे. फक्त आपल्या घराच्या जवळ वडाचं झाड, पिंपळाचं झाड अशी झाडं लावायची नाहीयेत, किंवा ती लावली तरी ती ठराविक वाढली की ती आपण हे करायची, असं ठिकाणी लावायची की जिथे आपल्याला जिथे त्या झाडांची मोठी झाडं जर आपल्या घराच्या जवळपास लावली तर त्याचा आपल्याला काय म्हणता येईल, आपल्या जमिनीमध्ये त्याची मुळं जातात आणि मग त्याचा परिणाम होऊ शकतो. तर तेवढी फक्त आपल्याला काळजी घ्यायची. आणि बोनसाय प्रकरण आता एक नवीन निघालंय की झाडांची वाढ खुंटवतात. मला वडाचं झाड वाढवायचं, माझं आराध्य वृक्ष वड आहे, तर मी वड आणेल आणि ते बोनसाय पद्धतीने ते एवढंच वाढवेल आणि मग मी त्याची पूजा करेल. तर आता हे एक फॅड वाढलंय पण ते खूप चुकीचं आहे. आपण नैसर्गिक गोष्टी अनैसर्गिक बनवल्या, आपण त्यांची वाढ खुंटवली तर ते आपली वाढ खुंटवणार नाहीत का? तर आपल्या घरामध्ये जर तसं एखादं झाड असेल तर विचार करा, त्याच्यामुळे तर आपल्या घरामध्ये संकट नाही येत ना. तर ते तसं असेल तर त्याची योग्य पद्धतीने हे करा. म्हणजे बोनसाय वृक्ष आपण लावतो फॅशन म्हणून,
पण त्याच्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे तर येत ना, हे एकदा पहा, त्याचा एकदा विचार करा आणि त्यानुसार मग अंमलबजावणी करा. तर निसर्गाच्या विरोधात म्हणून आपण झाडाची हे खुंटवतो आहोत, मग निसर्ग पण आपली यशाची हे खुंटवणार. तर तो एक विचार व्हायला हवा. रेकॉर्डिंग केले का ताई आजचं? मला काल 1-2 फोन आले होते की रेकॉर्डिंग केलं तर बरं.